नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार ती म्हणजे की जवस म्हणजे की आळशी। मित्रांनो, हे जर आपण खाल्लं तर याचा आपल्या शरीराला कितपत फायदे होतात या संदर्भात आजची माहिती आहे। तर मित्रांनो, जवस म्हणजे आळशी हा एक आकाराने लहान असला तरी पोषण मूल्याने समृद्ध असा अन्न घटक आहे। ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, भरपूर फायबर, प्रथिने, लिग्नॅस तसेच मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि इतर अनेक खनिजांचा समृद्ध असलेला जवसाला सुपरफूड देखील म्हणूनही ओळखलं जातं। संतुलित आहाराचा भाग म्हणून जवसाचा समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य जपण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते। जवसमध्ये असलेले फायबर आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते। यामुळे बद्धकोष्ठाचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते। त्याचबरोबर जवसामधील प्रथिने आणि फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं, त्यामुळे वारंवार भूक देखील लागत नाही आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी जवस हा एक उपयुक्त ठरू शकते। मित्रांनो, जवसमध्ये असलेले लिग्नॅस हे नैसर्गिक अँटीॲसिड्स जे की शरीरातील पेशींना ॲक्टिव्हेटेड तणावापासून संरक्षण देण्यास मदत करतात। काही संशोधनानुसार जवसाचं नियमित आणि मर्यादित प्रमाणात आहारात समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणालाही मदत होऊ शकते। मात्र जवस योग्य पद्धतीने खाणंही तितकंच महत्त्वाचं आहे। संपूर्ण जवस गिळण्यापेक्षा तो हलका भाजून बारीक करून खाल्ल्यास त्यातील पोषक घटक शरीराला अधिक चांगल्या प्रकारे मिळतात। मित्रांनो, दररोज साधारण 1 ते 2 चमचे जवस पुरेसं मानलं जातं। जवसाची फूड हबत डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास ती अधिक काळ ताजी राहते। जवसाचा आहारात समावेश करण्याचे अनेक सोपे आणि चविष्ट पर्याय आहेत। भाजलेल्या जवसाची चटणी, भाकरी किंवा पोळीसोबत अप्रतिम लागते। जवसाची पूड म्हणजे की दही, ताक, समृद्धी किंवा ओट्समध्ये मिसळून खाता येते। पोळी, पराठा, थालीपीठ, धिरडे, डोसा किंवा इतरही काही पिठांमध्ये जवस घातल्यास त्या पदार्थाची पौष्टिकता वाढते। सॅलड, सूप किंवा भाज्यावर भाजलेले जवस खाल्लं जातं। तसंच जवस, खजूर आणि सुकामेवा वापरून पौष्टिक लाडू किंवा एनर्जी बाईट्सही तयार करता येतात। जवस पौष्टिक असले तरी त्याचे अतिरिक्त टाळणे गरजेचं आहे, कारण त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे एकाच वेळी खूप जवस खाल्ल्याने गॅस, पोट फुगणे, पोटदुखी किंवा जुलाब यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात। जवस खाल्ल्यानंतर पुरेसं पाणी पिणंही आवश्यक आहे। तसंच नियमित औषध घेत असला तर जवस खाण्याआधी तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या, कारण जास्त फायबर्समुळे काही औषधाच्या शोषणावर परिणाम देखील होऊ शकतो। गरोदरपणात स्तनपान हार्मोनशी संबंधित काही आजार किंवा रक्त पातळ करणारे औषध सुरू असल्यास जवस नियमित खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा। तर मित्रांनो, हे होतं जवस संदर्भातली एक छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।